आपल्याला इकडचे जे नागरिक आहे रेसिडेन्शियल एरिया आहे. आता रेसिडेन्शियल एरियामध्ये एक्झाम सेंटर कसं होतं याचं तर मला कळतच नाहीये, पण इथलच्या नागरिकांनाही मी माफी मागतो. इथं आंदोलन करायचं आमचा कुठलाच हेतू नव्हता, पण आता रेसिडेन्शियल एरियामध्येच एक्झामिनेशन सेंटरला ते कसं काय लागले आम्हालाही माहिती आहे. पण इथून जर हे मुलं आज सरकले तर उद्या यांचं कोणी ऐकणार. त्यामुळं जोपर्यंत काही ऑफिशियल नोटीस येत नाही तोपर्यंत सरकायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला, मग ते पोलीस असो काही जे राहणारे रहिवासी असो. इथून एखादी गाडी जात असेल, कोणते सिटीजन्स राहत असतील, त्या गाडीला रस्ता करून द्यायची जिम्मेदारी तुमच्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची. आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे. आपलं आंदोलन जर सक्सेसफुल करायचे आपल्याला, तर आपल्याला सुशिक्षित लोक आहे आपण, मग तसं वागावं लागतं. ठीक आहे. आणि स्टुडंटच बोलणार जे काही, आणि स्टुडंट्स जे सांगतील ते होणार. मी स्वतःहून काही ठरवून आणले. कुठल्या भाषेत तुम्ही सगळे सकाळपासून खूप फ्रस्ट्रेट झालेले असतात. तुम्ही सकाळपासून खाता होता बसलेले इथे. तुम्ही थोडा शांत व्हा, पाणी घ्या, सगळे सगळे थकलेले मला दिसत आहे. पण एक आहे की जोपर्यंत फोनवर बोलणार कोण स्टुडंट येत नाही की फोनवर बोलणार स्टुडंट बोलणार नाही, ठीक आहे, फोनवर बोलणार स्टुडंट तोपर्यंत आपण हल्ला. आणि सगळ्यांनी एकमेकांची संस्था आणि करून पोलिसांना दिल्लीची पोलीस नाही, महाराष्ट्र पोलीस मला माहिती आहे ते एका आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी काय वाटतं. आणि ही एक्झाम ही सगळ्यांची होणार, सगळ्यांची. पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, या शिफ्ट मध्ये आम्हाला फसवून चालणार नाही. ही एक्झाम जी होईल ती सगळ्यांची होईल आणि ती राज्यभर होणार. ठीक आहे. आता प्लीज शांतपणे खाली बसून घ्या. खाली बसण्यापासून तुम्ही असं एक्झाम कधी होणार आहे तेवढं सांगा फक्त. बाकीचं बोलत काम नाही. वेळ लागतो पण होता. ठीक आहे, आपण वेळ देऊ त्यांना. मी समजू शकतो आज रविवार, आज हायकोर्ट सुरू नसेल, पण जर अर्णब गोस्वामीसाठी रात्री 11 वाजता कोर्ट उघडू शकते तर विद्यार्थ्यांसाठी काय. ठीक आहे. सकाळी सकाळी डिसिजन होतं, पण जोपर्यंत काही ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत आपण इथं शांतपणे बसून राहू. आणि परत मी म्हणतो, पोलिसांना अजिबात त्रास द्यायचा नाही. इथं जे रहिवासी आहे त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आपण सगळे शिकलेले लोक आहे, शिकलेल्या लोकांसारखंच वागायचंय. आणि जे पोलीस आले ते आपल्या ग्रामीण भागातूनच आलेले, तर ते त्यांच्या ज्या प्रॉब्लेम आहे ते समजतात. ते दिल्लीचे पोलीस नाही समजत आहे, पण महाराष्ट्राचे पोलीस समजतात. कारण की मी पाहिलेलं त्यांना. माझे भाऊ जेव्हा परीक्षाची तयारी करायची ना पोलीस भरतीची, तेव्हा मी तर सगळ्यात जास्त तुमचा जो आजचा अनुभव आहे आणि ज्या तुमच्यासोबत घडले ते पोलीस समजू शकतात, तर सगळ्यात जास्त हे पोलीस समजू शकतात. कारण की यांच्या पोलीस भरतीच्या वेळेस असंच होईल. तर आपला लढा यांच्याशी नाहीये, आपला लढा जे लोक परीक्षा घेतात त्यांच्याशी. ठीक आहे. आता शांतपणे बसून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना राहायचं असेल रेसिडेन्सी, आपण फुल फॅमिली मंगल कार्यालयामध्ये त्यांची व्यवस्था करतो राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था जे मुलं लांबून आलेले मग त्यांचं काय 250-300 रात्री जर कोणाला राहायचंय तर नाही समजा तसं नाही सांगते. आता 10 वाजेपर्यंत त्याचा निकाल समजा आपल्याला भेटला आणि मग त्याच्या नंतर ते मुलांना नंतर जायला बस नाही भेटलं, जेवण इथं करायला तयार आहे. तिथं काही आपल्याला निमंत्रण नाहीये. फक्त ज्यांनी तब्येत ठीक नसेल, काही नसेल तर तिथे जाऊ शकतो. झोपायचं असेल तर झोपू शकता तिकडे जाऊ. नाही ते विद्यार्थ्यांच्या साईडने बोलणार. बाकी नेते आपल्याला लागेल इथं. मी पण नेता नाही, पण नाही हॉल तिकीट वाल्याची पोरं आहे त्यांच्या हेड चालू आहे सगळं.